विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी डॉक्टर देडे डी आर, सहयोगी प्राध्यापक, अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर. आज आपण मुलाखत आणि प्रश्नावली या दोन तथ्य संकलनाच्या ज्या पद्धती आहेत, या पद्धतींचा अभ्यास करणार आहोत. प्रथम, तथ्य संकलनाचे स्रोत कोणते आहेत त्यासंबंधी चर्चा करूया. कोणताही संशोधक ज्यावेळी एखाद्या विषयावर संशोधन करतो किंवा एखादी समस्या अभ्यासत असतो, तेव्हा त्या विषयाला अनुसरून किंवा समस्येला अनुसरून तो तथ्य संकलन करीत असतो. तथ्य संकलन करण्याचे दोन स्रोत किंवा दोन पद्धती महत्त्वाच्या आहेत. त्यामधील पहिली पद्धती आहे प्राथमिक पद्धती किंवा स्रोत. प्राथमिक पद्धती जी आहे, या पद्धतीमध्ये संशोधक स्वतः प्रत्यक्षपणे तथ्य संकलन करत असतो. तो मार्ग म्हणजे प्राथमिक पद्धती किंवा स्रोत होय. उदाहरणार्थ, प्रश्नावली असेल, मुलाखत असेल, निरीक्षण असेल किंवा अनुसूची स्रोताचा वापर करून जर तथ्य संकलन केलेलं असेल तर त्यास प्राथमिक तथ्य संकलन असे म्हणतात. दुसरा जो मार्ग आहे किंवा दुसरी जी पद्धती आहे ती दुय्यम पद्धती आहे. दुय्यम पद्धती म्हणजे काय किंवा दुय्यम स्रोत म्हणजे काय, तर पूर्वीच्या संशोधकांनी गोळा केलेल्या माहितीच्या आधारावर खऱ्या अर्थाने संशोधनाचे काम चालू असते. जो संशोधक असतो, हा संशोधक आपल्या संशोधनासाठी पूर्वीच्या संशोधकाने गोळा केलेल्या माहितीचा आधार घेत असतो. उदाहरणार्थ, वैयक्तिक कागदपत्रे, सार्वजनिक दस्तऐवज, अहवाल, चरित्रे, ऐतिहासिक कागदपत्रे, विशिष्ट वृत्त, नियतकालिके, मासिके, अहवाल, संदर्भ ग्रंथ यांचा तो वापर करत असतो. म्हणजे अशा प्रकारे या दोन पद्धतीपैकी कोणत्याही एका पद्धतीचा किंवा दोन्ही पद्धतीचा वापर करून संशोधक आपल्या विषयाला अनुसरून तथ्य संकलन करत असतो. या दोन पद्धतीपैकी प्राथमिक पद्धती जी आहे, या प्राथमिक पद्धतीमध्ये प्रश्नावलीचा समावेश होतो. संशोधक आपल्या विषयाला अनुसरून जे तथ्य संकलित करीत असतो त्यासाठी तो प्रश्नावलीचा वापर करतो. म्हणून प्रश्नावली म्हणजे काय हे पाहणं आवश्यक आहे. तर प्रश्नावलीचा अर्थ किंवा प्रश्नावली म्हणजे काय ते थोडक्यात आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल. लेखी स्वरूपात प्रश्न असतात व त्यांची उत्तरे ही लेखी स्वरूपात दिली जातात. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सर्वेक्षणातील तथ्यात्मक माहिती प्राप्त करण्यासाठी प्रश्नावलीचा उपयोग होतो. प्रश्नावली पोस्टाने निवेदकाकडे पाठवली जाते. त्यामुळे कमी खर्चात अधिक माहिती गोळा करता येणे शक्य होते. म्हणून अनेक संशोधक प्रश्नावली पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. प्रश्नावलीचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी प्रश्नावलीची व्याख्या अभ्यासणे महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी प्रश्नावलीच्या संदर्भात व्याख्या केलेल्या आहेत, त्या थोडक्यात आपण पाहूया. प्रथम, गुड व हॅट या अर्थशास्त्रज्ञांनी जी व्याख्या केलेली आहे ती बघूया. गुड व हॅट यांच्या मते प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्याची पद्धती असून तिच्यात प्रश्नपत्रिकेचा उपयोग केला जातो आणि उत्तरदाता स्वतः ती प्रश्नपत्रिका भरतो. अशा प्रकारची व्याख्या गुड व हॅट यांनी केलेली आहे. प्रश्नावलीच्या संदर्भात दुसरी महत्त्वाची व्याख्या बोगार्डस
या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. त्यांच्या मते प्रश्नावली म्हणजे प्रश्नांची सूची असते जी अनेक लोकांना त्यांची उत्तरे द्यावी यासाठी दिलेली असते. अशा प्रकारची व्याख्या या प्रश्नावलीच्या संदर्भात बोगार्डस या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. प्रश्नावली जी आहे त्या प्रश्नावलीचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक संचित प्रश्नावली किंवा त्यालाच बंदिस्त प्रश्नावली असं म्हटलं जातं आणि मुक्त प्रश्नावली, असंरचित प्रश्नावली अशा प्रकारे प्रश्नावलीचे हे प्रकार आहेत. प्रश्नावलीचा अभ्यास करत असताना प्रश्नावलीची गुण किंवा दोष हे पाहणं महत्त्वाचं आहे. प्रश्नावलीचा वापर जर संशोधकाने आपल्या संशोधन कामासाठी केला किंवा तथ्य संकलनासाठी केला तर त्या प्रश्नावलीचे फायदे किंवा गुण कोणते असतात ते आपण पाहूया. पहिला फायदा असा आहे, वेळ, पैसा व श्रमाची बचत. जो संशोधक आपल्या विषयाला अनुसरून माहिती गोळा करण्यासाठी प्रश्नावली पद्धतीचा वापर करतो त्या संशोधकाची वेळ, पैसा व श्रमाची बचत मोठ्या प्रमाणात होते. कारण प्रश्नावली निवेदकाकडे पोस्टाने पाठवली जाते व निवेदक स्वतःच्या घरी बसून ती प्रश्नावली भरत असतो व परत संशोधकाकडे पाठवत असतो. म्हणजेच प्रश्नावलीचा उपयोग केल्यामुळे जो संशोधक असतो या संशोधकाचे वेळ, पैसा व श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होते. हा महत्त्वाचा फायदा आपल्याला प्रश्नावली पद्धतीचा सांगता येतोय. दुसरा फायदा असा आहे, त्वरित माहिती प्राप्त होते. प्रश्नावलीचा वापर जर आपण केला संशोधन कामासाठी तर या प्रश्नावलीच्या माध्यमातून त्वरित माहिती प्राप्त करता येणे शक्य असते. व्यक्ती देशाच्या कोणत्याही भागामध्ये किंवा विदेशामध्ये जरी असली तरी त्या व्यक्तीकडे किंवा निवेदकाकडे प्रश्नावली पोस्टाने पाठवली जाते व ती प्रश्नावली तो भरून परत संशोधकाकडे पाठवतो. त्यामुळे त्वरित माहिती प्राप्त करण्यासाठी प्रश्नावलीचा उपयोग होतो. तसेच पुढचा गुण आहे वस्तुनिष्ठ विश्लेषण. प्रश्नावलीतील जे प्रश्न असतात ते अतिशय साधे, सोपे, सुटसुटीत असतात. तसेच उत्तरेही सुटसुटीत असतात. प्रश्न आणि उत्तरे यांच्यात साचेबंदपणा असतो आणि म्हणून या प्रश्नावलीच्या माध्यमातून जी तथ्ये संकलित केलेली असतात त्यामध्ये वस्तुनिष्ठपणा मोठ्या प्रमाणात असतो आणि म्हणूनच वस्तुनिष्ठ विश्लेषण हे या पद्धतीचे फायदा किंवा गुण म्हणून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर माहिती स्वतंत्र व प्रामाणिक अशा प्रकारचे असते. निवेदकावर कोणत्याही प्रकारचा दबाव नसतो. संशोधक प्रत्यक्ष निवेदकाकडे किंवा निवेदकाजवळ उपस्थित नसतो. त्यामुळे निवेदक प्रश्नावली शांतपणे विचारपूर्वक भरत असतो. स्वतंत्रपणे प्रश्नावली तो भरत असतोय. त्यामुळे साहजिकच माहिती स्वतंत्र व प्रामाणिक मिळण्यासाठी मदत होते. दुसरा फायदा असा सांगता येईल, उत्तरदात्यावर दडपण नसते. जो उत्तरदाता असतो, प्रश्नांची उत्तर देणारा जो असतो त्याला आपण उत्तरदाता असं म्हणतो. तर हा जो उत्तरदाता असतो तो उत्तरे स्वतः घरी बसून लिहित असतो. त्याच्या सोयीने किंवा त्याच्या सवडीने ती प्रश्नावली तो भरत असतो. त्यावर कोणाचाही दबाव नसतो किंवा बर्डन जे आहे ते नसतं आहे. त्यामुळे साहजिकच तो व्यवस्थितपणे प्रश्न वाचून त्या प्रश्नाची उत्तरे लिहित असतो. त्यानंतर पुढचा जो फायदा आहे, सुविधाजनक. प्रश्नावली ही सुविधाजनक आहे कारण
अधिक वेळ, पैसा, श्रम खर्च करण्याची गरज नसते. जो संशोधक आपल्या संशोधनासाठी प्रश्नावलीचा वापर करतोय त्या संशोधकाला जास्त वेळ, पैसा, श्रम खर्च करण्याची गरज नसते. तसेच जो निवेदक असतोय हा निवेदक स्वतः घरी बसून त्या प्रश्नावलीची उत्तरे लिहित असतोय. त्यामुळे संशोधक असेल किंवा निवेदक असेल या दोघांच्या दृष्टीने प्रश्नावली पद्धती अतिशय सोयीस्कर आहे. हा या पद्धतीचा एक महत्त्वाचा गुण किंवा फायदा आपल्याला सांगता येतोय. त्याचबरोबर गोपनीयता हा देखील या पद्धतीचा एक महत्त्वाचा फायदा आहे. प्रश्नावली पद्धतीमध्ये गोपनीयता असते, म्हणूनच निवेदक सहजपणे खाजगी व गोपनीय आणि वादग्रस्त माहिती देत असतो व निवेदकाने जी माहिती प्रश्नातील उत्तरे लिहून दिलेली असते ती गोपनीय ठेवली जात असते. हा या पद्धतीचा महत्त्वाचा फायदा किंवा गुण आपल्याला सांगता येतो. त्यानंतर प्रशिक्षणाची आवश्यकता नाही. प्रश्नावली पद्धतीचा वापर करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता नसते. कारण जो संशोधक असतोय हा संशोधक प्रश्नावली तयार करतो. जी प्रश्नावली तयार केलेली असते त्यामध्ये प्रश्न छापील असतात. ती प्रश्नावली पोस्टाने उत्तरदात्याकडे पाठवली जाते. प्रश्नावलीतील जे प्रश्न असतात ते अतिशय साधे आणि सोपे अशा प्रकारचे असतात. त्यानंतर प्रश्नावलीचे गुण किंवा फायदे अभ्यासल्यानंतर प्रश्नावलीचे दोष किंवा तोटे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. नाण्याला जशा दोन बाजू असतात त्याचप्रमाणे प्रश्नावलीचे जसे काही गुण आहेत तसेच काही दोष आहेत किंवा प्रश्नावलीचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. ते आपण पाहूया. त्यामधील पहिला दोष आपल्याला असा सांगता येईल, उत्तरदाता साक्षर व सुशिक्षित हवा असतो. ज्यावेळी संशोधक आपल्या संशोधनासाठी तथ्यसंकलन करतो त्यावेळी त्याने जर प्रश्नावली पद्धतीचा वापर केला असेल तर ज्या निवेदकाकडे ही प्रश्नावली पाठवली जात असते तो निवेदक किंवा उत्तरदाता हा साक्षर आणि सुशिक्षित असणं आवश्यक असते. कारण प्रश्नावलीमध्ये प्रश्न लिखित स्वरूपात असतात. ते प्रश्न वाचून त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणे आवश्यक असते. जे साक्षर आहेत किंवा सुशिक्षित आहेत अशांनाच या पद्धतीचा वापर होऊ शकतो. निरक्षर लोकांना या पद्धतीचा वापर करता येत नाही. हा एक महत्त्वाचा दोष किंवा तोटा या पद्धतीचा आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर दुसरा दोष कमी प्रतिसाद. प्रश्नावलीचा वापर करून जर तथ्यसंकलन केले जात असेल तर उत्तरदात्याकडून या प्रश्नावलीला कमी प्रतिसाद मिळतो. संशोधक ज्या एकूण प्रश्नावली पाठवत असतोय त्यामधील कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 50% प्रश्नावली ज्या आहेत या प्रश्नावली परत येत असतात. अनेक प्रश्नावली अपुऱ्या असतात. त्यामुळे प्रश्नावली पूर्ण करण्यासाठी वेळ काढून विचारपूर्वक प्रश्न वाचून त्याची उत्तरे लिहावी लागतात. परंतु हे काम सर्वच उत्तरदाते करतील याची शाश्वती नसते आणि म्हणून या पद्धतीला कमी प्रतिसाद लोकांचा मिळतो. त्यानंतर सुटसुटीत प्रश्न विचारावे लागतात, परंतु तसं अनेक वेळा होत नाही. प्रश्नावलीमध्ये संशोधक जे प्रश्न तयार करतो ते प्रश्न सुटसुटीत असावे लागतात. प्रश्न वाचल्याबरोबर त्यामधील अर्थ निवेदकाला समजला पाहिजे.
यासाठी जो संशोधक असतोय हा संशोधक अनुभवी असावा लागतो. अनुभवी असेल तर तो चांगल्या प्रकारचे सुटसुटीत अशा प्रकारचे प्रश्न तयार करतो. परंतु अनेक संशोधकाच्या बाबतीत असं दिसत नाही. अनअनुभवी जर संशोधक असतील आणि त्यांच्या हातून जर प्रश्नावली तयार केली जात असेल तर त्या प्रश्नावलीतील प्रश्न जे असतात त्यामध्ये सुटसुटीतपणा नसतो. हा पण दोष किंवा तोटा आपल्याला या पद्धतीचा सांगता येतो. त्यानंतर अपुरी माहिती. प्रश्नावलीच्या माध्यमातून जी माहिती गोळा केली जात असते ती बऱ्याच वेळा अपुरी असते. कारण प्रश्नावलीमध्ये जे प्रश्न असतात या प्रश्नांचा अर्थ अनेक वेळा उत्तरदात्यांना समजत नसतोय. अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याचे तो टाळत असतोय. बऱ्याच वेळा बेजबाबदारपणे प्रश्नांची उत्तरे देत असतोय. म्हणून प्रश्नावलीच्या माध्यमातून जी माहिती गोळा केलेली असते ती अनेक वेळा अपुरी असते. हा एक महत्त्वाचा दोष या प्रश्नावलीचा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर प्रातिनिधिक नमुना शक्य नाही. प्रातिनिधिक नमुना खरं तर असणं आवश्यक आहे, परंतु यासाठी शिक्षित समजूतदार लोकच प्रश्नावली व्यवस्थितपणे भरतात. आपल्या देशामध्ये बऱ्याच प्रमाणात अशिक्षित लोक दिसतात. या अशिक्षित लोकांना या प्रश्नावलीचा उपयोग जो आहे हा होत नाही. त्यामुळे ही पद्धती प्रातिनिधिक आहे असं पण म्हणता येत नाही. आणि विशिष्ट अभ्यासासाठीच या पद्धतीचा उपयोग होतो. त्यामुळे प्रश्नावली पद्धतीच्या वापरावर मर्यादा जी आहे ही मर्यादा येते हे स्पष्ट होते. म्हणजे अशा प्रकारे प्रश्नावलीचे दोष किंवा तोटे आपल्याला सांगता येते. प्रश्नावली झाल्यानंतर मुलाखत किंवा इंटरव्ह्यू हा भाग महत्त्वाचा आहे. कारण अनेक संशोधक आपल्या संशोधनाला अनुसरून जी तथ्ये संकलित करीत असतो त्यासाठी तो मुलाखतीचा वापर करतो. त्यामुळे मुलाखत म्हणजे काय किंवा मुलाखतीचा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी आपण प्रथम मुलाखतीचा अर्थ पाहू. इंग्रजी इंटरव्ह्यू या शब्दाला मराठीमध्ये मुलाखत असे म्हणतात. इंग्रजी इंटरव्ह्यू या शब्दाची फोड केल्यास तो शब्द असा होतो की इंटर म्हणजे आंतरिक आणि व्ह्यू म्हणजे निरीक्षण करणे. याचाच अर्थ अंतर्गत निरीक्षण करणे असा होतो. प्रश्नावली पद्धतीमध्ये जो संशोधक असतोय आणि जो निवेदक असतोय या दोघांमध्ये अभ्यास विषयासंबंधी विचारांची देवाणघेवाण होते. मुलाखत घेणाऱ्या संशोधकास मुलाखतकार तर उत्तरे देणाऱ्यास निवेदक असे म्हटले जाते. अशा प्रकारे थोडक्यात मुलाखतीचा अर्थ जो आहे हा अर्थ आपल्याला पाहता येतो. त्यानंतर मुलाखतीच्या सविस्तर किंवा सखोल अभ्यासासाठी मुलाखतीच्या व्याख्या पाहणं महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी मुलाखतीच्या संदर्भात वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली व्याख्या गुड व हॅट या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. गुड व हॅट यांच्या मते मुलाखत ही मूळ स्वरूपात एक सामाजिक आंतरक्रियेची प्रक्रिया आहे. अशा प्रकारची व्याख्या या मुलाखतीच्या संदर्भात गुड व हॅट या अर्थशास्त्रज्ञांनी केलेली आहे. दुसरे अर्थशास्त्रज्ञ आहेत M.N. बसू. यांच्या मते मुलाखतीचे स्पष्टीकरण असे केले जाते की काही गोष्टीबाबत व्यक्तीचे समोरासमोर एकत्रित येणे असते. त्यास त्यांनी मुलाखत असे म्हटलेले आहे. म्हणजे अशा प्रकारे गुड व हॅट यांची व्याख्या असेल किंवा M.N. बसू यांची व्याख्या असेल
या दोन्ही व्याख्येवरून असे स्पष्ट होते की मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा हे समोरासमोर असतात, हे या वेगवेगळ्या व्याख्येवरून स्पष्ट होते आणि त्यांच्यामध्ये विविध प्रश्नांची चर्चा होत असते. मुलाखतीचे जे विविध प्रकार आहेत त्यामध्ये औपचारिक वर्गीकरणानुसार मुलाखत, संख्यात्मक, उद्दिष्टानुसार, विषय सामग्रीच्या आधारित वर्गीकरणानुसार मुलाखत, पद्धती मीमांसा पद्धतीनुसार मुलाखत, अशा प्रकारे विविध मुलाखतीचे प्रकार जे आहेत हे थोडक्यात आपल्याला सांगता येतात. मुलाखतीचा अभ्यास करत असताना मुलाखतीचे फायदे किंवा जे गुणदोष आहेत हे पाहणं आवश्यक आहे. यामध्ये पहिला फायदा किंवा गुण आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल, सर्व प्रकारची तथ्ये संकलन. मुलाखतीच्या माध्यमातून सर्व प्रकारची तथ्ये जी आहेत ही संकलित करता येणे शक्य असते. उदाहरणार्थ शिक्षण असेल, राजकारण असेल, निवडणुका असतील, अर्थकारण असेल, गुन्हेगारी असेल इत्यादी विविध क्षेत्रातील तथ्ये जी आहेत ही तथ्ये या मुलाखतीच्या माध्यमातून गोळा करता येणे शक्य आहे. हा मुलाखतीचा एक महत्त्वाचा गुण किंवा फायदा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर सर्व लोकांचे सहकार्य हा देखील मुलाखतीचा एक महत्त्वाचा फायदा आहे. मग व्यक्ती अशिक्षित असेल, सुशिक्षित असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, मुले असतील, मुली असतील, शहरी व ग्रामीण भागातील असतील, आदिवासी लोक असतील, या सर्वांना भेटून किंवा त्यांची मुलाखत घेऊन आपल्याला तथ्ये जी आहेत ही तथ्ये संकलित करता येणे शक्य असते आणि यासाठी या सर्व गटातील लोकांचं सहकार्य जे आहे हे सहकार्य लाभत असते. त्यानंतर सर्व घटनांचा अभ्यास या मुलाखतीच्या माध्यमातून करता येणे शक्य असते. हा देखील या पद्धतीचा एक महत्त्वाचा फायदा सांगता येतोय. अमूर्त, अदृश्य, भूतकालीन ज्या घटना आहेत तसेच माणसाच्या भावना, विचार, मनोवृत्ती अशा सर्वच अमूर्त घटनांचा अभ्यास हा सखोलपणे या मुलाखतीच्या माध्यमातून करता येतो. हा या पद्धतीचा महत्त्वाचा फायदा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर व्यक्तिगत व मानसशास्त्रीय अभ्यास या मुलाखतीच्या माध्यमातून करता येणे शक्य आहे. व्यक्तीच्या भावभावना, विचार, विकार, राग, द्वेष, मनाचे चढ उतार यांचा अभ्यास या मुलाखतीच्या माध्यमातून होऊ शकतो. म्हणूनच व्यक्तिगत व मानसशास्त्रीय अभ्यास या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्याला करता येणं शक्य असते. हा या पद्धतीचा एक महत्त्वाचा गुण सांगता येईल. त्याचबरोबर गैरसमज व संदिग्धता दूर करता येणे शक्य असते. मुलाखत पद्धतीचा वापर करून जर तथ्य संकलन करीत असाल तर जे प्रश्न उपस्थित होतात त्या प्रश्नांचे निरसन जे आहे ते निरसन करता येणे शक्य असते. समजा निवेदकाला एखादा प्रश्न जर समजला नसेल तर तो प्रश्न पुन्हा संशोधक किंवा अभ्यासक त्या निवेदकाला समजावून सांगत असतो. त्यामुळे त्या प्रश्नासंबंधी त्याच्या मनामध्ये जो गैरसमज किंवा संदिग्धता निर्माण झालेली असते ती दूर होण्यासाठी मदत होते. कारण मुलाखत ही पद्धती अशी आहे की समोरासमोर व्यक्तींची बैठक होत असते आणि त्यामध्ये एक प्रश्न विचारतो आणि दुसरे उत्तरे देत असतो. जो प्रश्न विचारला असतो तो समजला नाही तर परत तो प्रश्न त्या निवेदकास समजावून सांगितला जातो. म्हणून गैरसमज व संदिग्धता दूर करता येणे या मुलाखतीच्या माध्यमातून शक्य असते. त्यानंतर अज्ञात तथ्ये प्राप्त होतात. अज्ञात तथ्ये याचा अर्थ
जो संशोधक असतो या संशोधकाला बरीच तथ्ये माहीत नसतात, परंतु ज्यावेळी मुलाखत तो व्यक्तीची घेत असतो त्यावेळी निवेदकाकडून बरीच माहिती जी आहे ही माहिती बाहेर येत असते. कारण जो निवेदक असतो त्या निवेदकाला माहिती सांगण्याची संधी प्राप्त झाल्यामुळे तो ती माहिती व्यवस्थितपणे मुक्तपणे मांडत असतोय आणि त्यामुळे त्यातून माहीत नसलेली माहिती समोर येत असते. त्यानंतर सत्याची पडताळणी करणे हे या मुलाखतीच्या माध्यमातून शक्य आहे. सत्य जे आहे हे सत्य शोधून काढण्याचा प्रयत्न या मुलाखतीच्या माध्यमातून होऊ शकतो. कारण जो निवेदक असतो या निवेदकाचे बोलणे कसे आहे, त्याचबरोबर त्याचे हावभाव कसे आहेत, डोळ्यांची हालचाल, चेहऱ्यावरील हावभाव यावरून आपल्याला ती व्यक्ती प्रश्नांची उत्तरे योग्य देते की अयोग्य देते या संबंधीची माहिती समजू शकते. म्हणजे थोडक्यात जो निवेदक असतोय हा निवेदक जी उत्तरे देतोय ती बरोबर आहेत की नाहीत त्या सत्याची पडताळणी जी आहे ही करता येणं या मुलाखतीच्या माध्यमातून शक्य असते. म्हणजे अशा प्रकारे मुलाखतीचे हे विविध फायदे किंवा गुण आपल्याला सांगता येतात. मुलाखतीचे फायदे किंवा गुण अभ्यासल्यानंतर मुलाखतीचे तोटे किंवा दोष कोणते आहेत हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. जे विविध दोष आहेत किंवा तोटे आहेत त्यामध्ये पहिला दोष आपल्याला अशा प्रकारे सांगता येईल, महागडी पद्धत. मुलाखत ही पद्धती जी आहे ती अतिशय महागडी आहे. कारण मुलाखतीच्या माध्यमातून जर तथ्य संकलित करावायचे असतील तर संशोधकाला स्वतः जो उत्तरदाता असतोय त्या उत्तरदात्याची भेट घेणं आवश्यक असते. म्हणजे भेटीगाठी ज्या आहेत या घ्याव्या लागतात. जो उत्तरदाता असतोय त्याच्या घराकडे बऱ्याच वेळा माहिती गोळा करण्यासाठी जावे लागते. त्यामुळे प्रवास खर्च वाढतो, जेवणाचा खर्च वाढत असतोय. वेळप्रसंगी तो जर भेटला नाही तर त्याच्याकडून माहिती गोळा करण्यासाठी तिथं पुन्हा मुक्काम करावा लागतोय. त्यामुळे निवास खर्च जो आहे हा देखील वाढतोय. म्हणूनच इतर पद्धतीपेक्षा मुलाखत ही पद्धती महागडी आहे. हा या पद्धतीचा एक दोष किंवा तोटा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रशिक्षित मुलाखतकाराची गरज. मुलाखतीच्या माध्यमातून जी माहिती गोळा केली जात असते ही माहिती गोळा करण्यासाठी मुलाखतकार जो आहे हा प्रशिक्षित असणं आवश्यक आहे. जर तो प्रशिक्षित असेल, कुशल असेल तर साहजिकच चांगल्या प्रकारची प्रश्नावली तयार करून तो व्यवस्थितपणे उत्तरे देऊ शकतो, प्रश्न विचारू शकतो. त्यानंतर स्मरणशक्ती विसंबून. या पद्धतीमध्ये बऱ्याच वेळा असं होतंय, संशोधक प्रश्न विचारत असतोय, उत्तरदाता प्रश्नांची उत्तरे देत असतोय, परंतु दिलेल्या प्रश्नांची जी उत्तरे असतात त्याची नोंद ज्या त्यावेळी केली जात नाही. मुलाखत संपल्यानंतर संशोधक पुन्हा प्रश्नांच्या उत्तरांची नोंद करत असतो. स्मरणशक्तीनुसार ती उत्तरे तो लिहित असतो, त्याला जे आठवेल ते लिहित असतो. परंतु बऱ्याच वेळा अनेक गोष्टी लक्षात राहत नसतात आणि म्हणून या पद्धतीच्या माध्यमातून जी माहिती गोळा केलेली असते ती परिपूर्ण त्याच्या हातून नोंद होईल याची खात्री नसते. त्यानंतर निवेदकावर अधिक अवलंबून. मुलाखत या पद्धतीच्या माध्यमातून ज्यावेळी तथ्यसंकलन केले जात असते त्यावेळी संशोधक हा निवेदकावर जास्त अवलंबून असतो. कारण निवेदकाने जर योग्य वेळी पुरेशा प्रमाणात अचूक माहिती दिली तर त्याचं संशोधन चांगल्या प्रकारे होते आणि त्यामुळे संशोधनाचे निष्कर्ष देखील चांगल्या प्रकारे मिळू शकतात. म्हणूनच मुलाखत ही पद्धती निवेदकावर अधिक अवलंबून
असल्याचं दिसतंय. त्यानंतर पूर्वग्रहाची शक्यता. बऱ्याच वेळा पूर्वग्रहामुळे देखील या मुलाखतीच्या माध्यमातून संशोधकाला पुरेशी माहिती जी आहे ही माहिती मिळू शकत नाही. तसेच अधिक वेळ लागतो. मुलाखतीच्या माध्यमातून तथ्य संकलनासाठी अधिक वेळ लागतो. मुलाखत घेण्यासाठी वेळापत्रक तयार करावे लागते किंवा स्वतः संशोधकाला त्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करावी लागते. अशा वेळी भौगोलिक क्षेत्रफळ जर मोठे असेल किंवा अभ्यासाचं क्षेत्रफळ जर मोठं असेल, उत्तरदात्यांची संख्या जर अधिक असेल आणि प्रत्येक उत्तरदात्याकडे जाऊन त्यांची मुलाखत घेऊन माहिती जर गोळा करावयाची असेल तर यासाठी खूप वेळ लागतो. म्हणून हा या पद्धतीचा एक महत्त्वाचा दोष किंवा तोटा आपल्याला सांगता येईल. त्यानंतर चांगली वागणूक मिळत नाही, हा एक या पद्धतीचा दोष किंवा तोटा आहे. जो संशोधक असतोय हा संशोधक मुलाखत घेत असतो. त्याचे अभ्यासाचे क्षेत्र ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तो उत्तरदात्याकडे प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी जात असतोय, तथ्य संकलनासाठी तो जात असतोय. परंतु जो संशोधक असतो या संशोधकाला निवेदकाकडून अनेक वेळा चांगली वागणूक मिळत नाही. उत्तरे जी असतात ती त्यांना दिली जात नाहीत. अयोग्य वागणूक मिळण्याची त्यामधून शक्यता असते. हा या पद्धतीचा आपल्याला दोष सांगता येईल. त्यानंतर चुकीचा अहवाल. मुलाखतीच्या माध्यमातून जे तथ्ये संकलित केली जातात आणि संकलित केलेल्या तथ्यावर जो अहवाल लिहिला जात असतोय तो अहवाल चुकीचा येण्याची शक्यता असते. कारण संशोधक किंवा अभ्यासक मुलाखत घेत असताना प्रश्न विचारल्यानंतर उत्तरदात्याने उत्तरे दिल्यानंतर त्याची ताबडतोब नोंद करत नसतो. मुलाखत संपल्यानंतर त्याच्या स्मरणशक्तीने तो उत्तरांची नोंद करतो आणि त्यामुळे उत्तरदात्याने जे उत्तर दिलेले असते त्याची व्यवस्थितपणे नोंद न झाल्यामुळे चुकीचा अहवाल जो आहे हा अहवाल आपला संशोधनाचा तयार होऊ शकतो. असं होऊ नये याची खबरदारी देखील संशोधकाने घेणं आवश्यक असते. म्हणजे अशा प्रकारे एकंदरीत मुलाखत पद्धतीचा वापर करून जर तथ्य संकलित करण्याचा प्रयत्न केला तर हे दोष किंवा तोटे जे आहेत ते आपल्याला या पद्धतीचे थोडक्यात सांगता येतात. आज आपण प्रश्नावली आणि मुलाखत या दोन घटकांचा सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.